नमस्कार मंडळी, मी माझ्या घरी हा पदार्थ मुद्दाम कमी बनवते। चटपटीत कैरीचा हा चटपटीत पदार्थ इतका जबरदस्त आहे। चपातीवर पसरवून रोल बनवून खा किंवा असंच चमच्या भरून खा। केव्हा बनवणार आणि केव्हा संपणार माहीतच पडणार नाही। जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत माझ्या घरचे या पदार्थावर तुटून पडतात। एक थेंब सुद्धा पाण्याचा न वापरता, एक थेंब सुद्धा तेलाचा न वापरता 6 ते 7 महिने तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता। पण मी खरं सांगते, स्टोअर करण्या अगोदरच 100% हे संपणार। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करूया। तर मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी मी अशा 3 कच्च्या कोवळ्या कैऱ्या घेतलेली आहे। आणि जर तुम्ही तर जास्त प्रमाणात कैरी घेत असाल तर याला लागणारे साहित्य सुद्धा वाढवून घेऊ शकता। आता याच्यावरची आपल्याला अशी साल संपूर्ण काढून घ्यायची आहे। तर मंडळी, ते साल काढून घेतल्यावर जाड किंवा बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला किसायचं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण किसायला काय होतं, जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे असं कापून घेतलं तरी पण चालेल। आणि एक आहे, मिक्सरला याची अजिबात बारीक पेस्ट करून घ्यायची नाही तुम्हाला इथे। आणि जर याची कोय कवळी निघाली असेल तर ती पण इथं वापरू शकता तुम्ही। आणि जर जास्त कडक असेल, कठीण असेल तर तिचा वापर अजिबात करायचा नाही, ती फेकून द्यायची। उन्हाळ्यामध्ये कच्ची कैरी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं, कारण ते शरीराला थंडावा देतात। कैरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि एचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे चेहरा चमकतो। म्हणून उन्हाळ्यात कच्ची कैरी खाणं शरीरासाठी चांगलं पण असतं आणि थंड पण असतं। याची दाह थंड असते, म्हणून असे कच्च्या कैरीचं लोणचं, असे चटपटीत पदार्थ तुम्ही सहज बनवून खाऊ शकता। अशी कैरी कापून घेतली की त्याला आपल्याला असं चॉपरमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि चॉपरमध्ये काढून आपल्याला असं जाडसर चॉप करून घ्यायचं आहे। चॉप केल्यामुळे चटणीला चव एकदम चांगली येते, त्यामुळे असं चॉप करणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला चॉप करायचं नसेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण किसायला जास्त वेळ लागतो, त्यासाठी असं चॉप करणं इझी जातं, म्हणून तुम्ही इथं चॉपरचा वापर करा। आणि अजिबात मिक्सरला याची पेस्ट करायची नाही बरं का, कारण त्यामुळे चटणीला अजिबात चव येणार नाही, ती पेस्ट बनते त्यामुळे पेस्टची चटणी चांगली लागत नाही। पाहू शकता मंडळी, पूर्ण कैरी मी अशी चॉप करून घेतलेली आहे। अशी जास्त बारीक ना जाड, अशी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी चॉप करून घेतलेली आहे। चॉप करून घेतल्यामुळे काय होतं, रेसिपीचं स्ट्रक्चर एकदम चांगलं येतं। तर मंडळी, इथे मी 3 कच्च्या कैऱ्या घेतली होती, त्या कैऱ्या होत्या 500 ग्रॅमच्या, म्हणजेच अर्धा किलोच्या। तर या चटपटीत चवीसाठी मी इथे गूळ किंवा साखर वापरणार नाही, त्याऐवजी इथे गुळाची पावडर घेत आहे। अर्धा किलोसाठी मी पाव किलो गुळाची पावडर घेतलेली आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकता, नसेल तर पाव किलो गुळाला बारीक चिरून किंवा किसून घेतलं तरी पण चालेल, किंवा आपल्या घरात असलेली साखर पण इथं वापरू शकता। रंग चांगला येण्यासाठी इथं छोटा अर्धा चमचा हळद वापरायची। चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे इथे एकजीव करून घ्यायचा आहे। तर इथे मंडळी तुम्ही बघू शकताय, सर्व साहित्य कैरीमध्ये एकजीव करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, 4 ते 5 मिनिटापर्यंत आपल्याला याला असंच सोडून द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटापर्यंत त्याला थोडंसं आणखीन पाणी सुटलं जातं। तर आता लगेच आपण याला पाणी सुटेपर्यंत ना लगेच पुढची स्टेप करून घेऊ। तर मंडळी, या रेसिपीची चव वाढण्यासाठी आपल्याला थोडेसे काही मसाले भाजून घ्यायचे। त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घेतली आहे, त्यासोबतच 1 चमचा बडीशोप, पाव चमचा मेथी दाणे आणि 1 छोटा चमचा काळी मिरी, आणि यासोबतच अशा सुक्या लाल 4 ते 5 मिरच्या घेतलेली आहे। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला गॅसला मंद ठेवून भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, असं मस्त सुगंध येईपर्यंत मी याला भाजून घेतलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, याला असंच ठेवून द्यायचं नाही, कारण असंच ठेवल्यामुळे हे करपले जातील आणि त्यामुळे काय होतं, रेसिपी अजिबात चांगली होत नाही, कडवट चव येते। म्हणून याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मसाला थंड झाला की एका छोट्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। यासोबतच रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरायचे आहे, रंग पण चांगला येतो आणि चव पण चांगली येते। आणि सोबतच इथे पाव चमचा हिंग वापरायचे आहे, आणि चटपटीत चवीसाठी इथे काळं मीठ वापरायचं आहे। अगोदर आपण मीठ वापरलं होतं म्हणून इथं कमी प्रमाणात मी काळं मीठ वापरले, एकदम चव चांगली येते। आता याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, शक्य असेल तितकं मी या मसाल्याला बारीक वाटून घेतलेला आहे। आता हा मसाला मी पूर्ण वापरणार नाही आपल्या रेसिपीसाठी, फक्त 1 ते 1.5 चमचा मसाल्याचा वापर करणार आहे, आणि शिल्लकचा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता। आता थोडा वेळ या मसाल्याला बाजूला ठेवू आणि लगेच चटणी बनवायला घेऊ। तर मंडळी, हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी मी हा इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, आणि त्यामध्ये जे आपण कैरीचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे।
गॅसला मंद करायचा आहे आणि आपल्याला सतत चमचा चालवत राहायचा आहे. जोपर्यंत थोडंसं यामधलं पाणी कमी होत नाही आणि कैरी ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसला मंद आचेवर ठेवून सतत चमचा चालवायचा आहे. आणि ही कैरी चांगल्या प्रकारे शिजली पाहिजे म्हणून आपल्याला कमी आचेवरच शिजवायचं आहे बरं का. इथे शक्यतो तुम्ही स्टीलचा किंवा नॉनस्टिक असाच पॅन वापरा. लोखंडी किंवा अल्युमिनियमचा पॅन इथे वापरायचा नाही, कारण कच्ची कैरी ही आंबट असते आणि आंबट पदार्थ लोखंडी भांड्यामध्ये शिजवले जात नाही. तर इथे पाहू शकता मंडळी 90% पूर्ण पाणी आटलेलं आहे कैरीमध्ये आणि कैरी पण आपली थोडीशी ट्रान्सपरंट दिसत आहे, पण हलकासा अजून पातळपणा आहे चटणीला. तर आता यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, जो आपण बनवून घेतलेला मसाला होता ना तो इथे असे 2 चमचे वापरायचे. हा झाला 1 चमचा आणि हा झाला दुसरा चमचा. आता या मसाल्याला आपल्याला चटणीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 चमचे मसाला का वापरलेले आहे, कारण ही चटणी मी मोठ्या माणसांसाठी बनवत आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल ना फक्त अर्धा चमचा मसाल्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला चांगल्या प्रकारे चटणीमध्ये एकजीव झालेला आहे आणि सुरुवातीला मी 5 ते 6 मिनिटापर्यंत त्याला शिजवून घेतलेली, म्हणजे 90% पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलेली. आता इथे फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, पण असंच उघडं शिजवून घ्यायचं नाही, आपल्याला असं झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटापर्यंत इथे शिजवून घेऊ. आता इथे झाकण काढायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत चटणीला शिजवून घेतल्यामुळे असं चांगलं स्ट्रक्चर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चटणी असं चमच्यातून न पडण्यासारखी एखाद्या जाम प्रमाणे झालेली आहे. तर आता ही चटणी आपली पूर्णपणे इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला आणखीन फ्लेवरफुल बनवायचं असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा वेलची पावडरचा पण वापर करू शकता, पण इथे मी वेलची पावडर नाही वापरणार कारण असंच सुगंधित वास दरवळायला लागलेला आहे. तर आता या चटणीला मी काढून एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते. अजिबात तेल पाणी न वापरता मस्त अशी चटपटीत ही चटणी तयार झालेली आहे. तर या चटणीला आपण हवाबंद एअरटाईट कंटेनरमध्ये असं भरून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे काचेची भरणी नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीचा पण इथे वापर करू शकता. जर ही चटणी तुम्हाला 1 महिन्यामध्ये संपवायचं असेल तर असंच बाहेर ठेवलं तरी चालेल आणि जर 6 ते 7 महिन्यापर्यंत टिकवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून टिकवू शकता. मुलांना बाहेरचं अनहेल्दी कोल्ड ड्रिंक किंवा आईस्क्रीम देण्यापेक्षा असं मस्त चपाती किंवा ब्रेडला जामसारखं वर पसरवून खाऊ देऊ शकता किंवा चपातीचे असे रोल बनवून प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. 1 रोल खा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा, शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढते, हाडे मजबूत होतात, असे भरपूर फायदे आहेत. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.